फक्त एकच वंशाचा विषय आला म्हणून माझा वंश कसा वृद्धिंगत होईल याचा विचार मी करतोय. त्या तुझ्या वंशाचा विचार करण्याच्या हेतून मला असा प्रश्न करतोय. पण हा प्रश्न मी आधी तुझ्यापर्यंत घेऊन आलेला आहे, आधी विचार करून आलेला आहे. म्हणजे तुम्ही येताना विचार करून येताना हा म्हणजे माझ्यापर्यंत येताना तू पूर्ण विचार करून आलाय. विचार करण्यापूर्वी आला असतास तर कुठच्या विचारात गुंग झाला तर हेही सांगता आलं नसतं. माझ्याशी संवाद साधत असताना किंबहुना मला मार्ग दाखवताना आधी विचार करून घ्यावा लागतो. येऊन विचार केला की तुम्ही अडचणीत आला मी अगोदर तसे भोगले म्हणून हे तुला सांगतोय. गैरसमज करून घेऊ नको. हे सगळं बसलंय जे वाजेल ते तुझ्या घातासाठी आणि जे रुचेल ते तुझ्या अस्तित्वासाठी एकाच गोष्टीसाठी सांगतोय. तर माझे पूर्व देवतांसाठी झटले. देवतांसाठी झटत असताना या देवतांनी माझ्या पूर्वनाचा का शेवट करावा या माझ्या अस्तित्वाला माफ करून करावा. तर माझा औषधी असा उपाय घेऊन आलेलो आहे. दीर्घकाळापर्यंत निघणार आहे. दीर्घकाळापर्यंत आता तुला नमस्कार करतो. नपेक्षा सोडा माझ्या दरबारातील मला म्हणणार शारदाला नमस्कार मी कुणाची चौकशी करत नाही. कोण कुणाचा याची मला करत तुझी सवयी मला माहिती आहे म्हणून मी आलेलो. माझी सवयी फक्त ठराविक क्षणांना माहिती आणि तेच माझ्याबरोबर टिकून आहे आणि तेच मैत्रीच्या नात्याने टिकून आहे. मी आज बरं बोललो उद्या बरं बोलायचं. तुला मला माहिती आहे की मी कित्येक वेळा अनुभव घेतलेला आहे. कसं माहितीये तू बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचा अनुभव घेतलेला आहे पण तू हट्टी आहे. तुला कवी काही म्हटलं तरी त्याचं काही देणं घेणं नाही. तू येतो म्हणून सांगणार आणि येणार नाही. कुणाला शब्द देऊन कुठं असेल काही सांगता येईल. हा तुझा प्रश्न आहे. दुसऱ्याच्या प्रश्नात आपण डोळा डोळ करत नाही. माझा प्रश्न सोडव म्हणजे तुझा प्रश्न आता माफ करायचे बदला घ्यायचे सागराच्या लाटेप्रमाणे किनाऱ्यावर येऊन आपटले. याच्यासाठी मला त्या विस्तीर्ण विचारांना गती देऊन स्थिर करायचे. माझ्या प्रबोधनाचा ज्यांनी बोध केला त्यांना मला धडा शिकवायचा आहे. सुरुवात कुणी कुणामुळे सारं काही घडलं वाईट घडलेलं आहे तुझ्या बाबतीत. इकडे येऊन सांग त्यापेक्षा अर्धवट काहीतरी सांगशील माझं तुझ्या बाबतीत सूर्यदेवामुळे घडलं आहे. म्हणजे माझ्या मते सूर्यदेवाच्या बाबतीत बदल घडलाय.
जाशील माझ्या मते आणि तिथं गेल्यानंतर मी अडचणीत येईल. आता मी तुला म्हणत होतो. आणि या देवाचं प्रबळ आहे.